सोलापूर महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण विभाग तसेच डे.नल्म यांच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या महिला महोत्सव व सांस्कृतिक कार्यक्रम 2026 या महोत्सवाचे उद्घाटन इंद्रभुवन परिसरात महापौर विनायक कोंडाल यांच्या हस्ते उत्साहात पार पडले। उद्घाटनाप्रसंगी महापौर विनायक कोंडाल यांनी महिलांचे सक्षमीकरण हे समाजाच्या सर्वांगीण विकासाचे प्रमुख आधार असल्याचे सांगितले। शिक्षण, उद्योग, कला आणि सामाजिक क्षेत्रात महिलांचे योगदान महत्त्वाचे असून महानगरपालिकेच्या विविध योजनांमुळे महिलांना स्वावलंबी होण्यासाठी मोठे व्यासपीठ मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले। या महोत्सवात शहरातील तब्बल 40 महिला बचत गटांनी सहभाग नोंदवत विविध उत्पादनांचे स्टॉल्स उभारले आहेत। मान्यवरांनी प्रत्येक स्टॉलला भेट देत महिलांच्या उपक्रमाचे कौतुक केले। 9 ते 11 मार्च 2026 या कालावधीत इंद्रभुवन परिसरात सुरू असलेल्या या महोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धा आणि महिलांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणारे विविध उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत। नमस्कार, मी शिल्पकार नितीन जाधव। मी सध्या 4 शिल्प तयार केलेले आहेत। राष्ट्रमाता जिजाऊ, माता रमाई आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि अहिल्यादेवी यांचे 4 शिल्प तयार केलेले आहेत। हे शिल्प तयार करण्यासाठी मला पुण्यातील एका संस्थेने ऑर्डर दिलेली आहे, परंतु आत्ता हा महिला मेळावा असल्यामुळे त्या उद्घाटनाप्रसंगी ही शिल्प आम्ही प्रदर्शनासाठी ठेवलेली आहेत आणि ह्या प्रदर्शनामध्ये या शिल्पांना चांगला प्रतिसाद मिळेल अशी आशा करतो। नमस्ते। नमस्कार, मी अभिंजली नितीन जाधव। आज सोलापूर महानगरपालिकाच्या आवारामध्ये हे सुंदर असं प्रदर्शन भरलेलं आहे। सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं महिला दिनानिमित्त मोठा मेळावा इथे आयोजित केला आहे आणि त्याच मेळाव्यामध्ये आमची शिल्पकला सादर करण्याची आम्हाला संधी मिळाली आहे आणि सोलापूरचे शिल्पकार नितीन जाधव यांनी आपल्या शिल्पकलेच्या माध्यमातून आपल्या महान स्त्रियांची काही शिल्प साकारली आहेत, त्याबद्दल ते माहिती सांगतील।